चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि टिफिनसाठी रोज काहीतरी चटपटीत हवं असतं. डब्यामध्ये पोळी भाजी जर गेली ना तर मुलं खात नाहीत किंवा खाण्याचा कंटाळा करतात. मुलांना रोज काही चटपटीत द्यायचं तर आपला अट्टास असतो मुलांनी हेल्दी आणि पौष्टिकच खाल्लं पाहिजे. तर आज आपण चपातीपासून झटपट पिझ्झा रोल कसा करायचा ते बघणार आहोत. चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पिझ्झा रोल करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे चपाती. तर चपाती तुम्ही इथे शिल्लक राहिलेलीसुद्धा घेऊ शकता किंवा ताजी चपातीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे मी चपात्या करून घेतलेल्या आहेत आधीच. आता यामध्ये आपल्याला पिझ्झा सॉस लावायचा आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही 1 चमचा शेजवान चटणी आणि त्यामध्ये टोमॅटो सॉस घालून हा पिझ्झा सॉस तयार करून घ्यायचा आहे. तो सुद्धा खूप जास्त टेस्टी लागतो. चपातीला आपल्याला सगळीकडे छान असा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कोबीचे आपण इथे स्लाईस करून घेतले होते. एकदम लांबट अशी साईज करून घ्यायची. जसं आपण फ्रँकी खातो ना त्याचप्रमाणे आपल्याला हा पिझ्झा रोलसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे भरपूर अशा भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत आपल्याला. मुलांना कोबीची भाजी फारशी आवडत नाही. तर आपण ना अशा पद्धतीने चपातीमध्ये रोल जर करून ह्या भाज्या टाकल्यात ना तर मुलांच्या पोटात देखील सुद्धा पौष्टिक खाल्लं जाईल आणि मुलं अगदी आवडीने खातील. त्यांना कळून देखील येत नाही की आपण यामध्ये भाज्या खातो आहे. तर इथे आपण गाजरसुद्धा बारीक स्लाईसमध्ये करून घेतलं होता. बीट घातलेला आहे. शिमला मिरची घालायची आहे. भरपूर अशा याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आहेत. आता वरून आपल्याला मुलांच्या आवडीचं चीज घालायचं आहे. आता मी ते 1 चीज क्यूब घेतलेला आहे. किसून सगळ्या बाजूनी छान असं स्प्रेड झाला पाहिजे बघा. अशा पद्धतीने इथं भरपूर असा चीज घातलेला आहे. म्हणजे मुलं एकदम आवडीनेच हा चपाती पिझ्झा रोल खातील. म्हणजे मुलांच्या पोटामध्ये चपाती तर जाणारच आहे, शिवाय पौष्टिक अशा भाज्यासुद्धा याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हा रोल अतिशय हेल्दीसुद्धा आहे. आता वरून आपल्याला ऑरिगॅनो घालायचा आहे. ऑरिगॅनो सगळीकडे घालायचं बघा. त्यामुळे चवसुद्धा खूप मस्त लागते या पिझ्झा रोलला. वरून आपल्याला थोडीशी चिली फ्लेक्ससुद्धा घालायची आहे. त्यामुळे मस्त एकदम चटपटीत आपला हा चपातीचा रोल तयार होतो. आणि छानपैकी आपल्याला हे सगळं दुमडून घ्यायचं आहे. तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. हा चपातीचा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे शिल्लक चपाती राहिली असेल आदल्या दिवशीची तर तुम्ही ती केलीत ना तरी देखील चालेल. पण आपल्याला हे दुमडताना थोडीशी चपाती फाटू शकते. त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये ताजी चपाती वापरलीत ना तर रोलसुद्धा खूप छानपैकी होतो. तर बघा इथे रोल आपला तयार झालेला आहे. आता इथे मी तवासुद्धा ठेवलेला आहे. तव्यामध्ये आपल्याला 1 चमचा बटर घालायचं आहे. तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तूप किंवा तेलसुद्धा वापरू शकता. पण बटर घातल्यामुळे हा रोल आणखीन जास्त टेस्टी लागतो. तर छानपैकी दोन्ही साईडून आपल्याला हा बटर लावून घ्यायचा आहे. छान खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडून आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे रोल आपल्याला. आणि हा रोल तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता. थंड झाल्यावरती सुद्धा तितका जास्त टेस्टीसुद्धा लागतो. नक्की ट्राय करून बघा आणि मुलं देखील अगदी आवडीने खातील. तुमची मुलं जर टिफिनला भाजी चपाती नेत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही रोल त्यांना करून देऊ शकता. अगदी हेल्दी आणि पौष्टिक रोल आपला इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा. चपातीपासून झटपट पिझ्झा रोल आपला खाण्यासाठी इथे तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.